रविदास साबळे यांचे बच्चू कडू बद्दल हे वाक्य आज खरं ठरलेलं दिसतंय. मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले. शेतकऱ्यांचा गद्दार आणि शिवसेनेचा गद्दार एकत्र येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी विसरा. बच्चू कडू गद्दार गटामध्ये विलीन झाल्यानंतर रविराज साबळे यांनी एक पोस्ट केली. कडू तो कडूच, शेतकऱ्यांचा गद्दार गद्दारांच्या टोळीत सामील, झुकले बी आणि वाकले बी, आणि आता झोपायची वेळ आली. 6 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं चॉकलेट खाऊन आले. हे पहा शेतकऱ्यांनो, आज ते खरं झालं. बच्चूने विधान परिषदेत चॉकलेट खाल्लं. स्वतःचं चालू दुकान बंद करून दुसऱ्याच्या दुकानावर कामाला लागल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. येथे अक्षय काळे यांची कमेंट बघा. उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा कसलीही अट न ठेवता स्वतःच्या पक्षाच्या कोठ्यातून जागा देत बच्चू कडूंना थेट मंत्रिपदावर बसवलं होतं, आणि आज त्या बच्चू कडूंना फक्त एकदा आमदारकीसाठी स्वतःच्या अख्ख्या पक्षाला दावणीला बांधून इतरांच्या चिन्हावर लढावं लागतंय. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जर तुम्ही बिजलीमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. कालपासून महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बातमी कुठली आहे तर बच्चू कडू आणि एकनाथराव शिंदे मंडळी. बच्चू कडू पासून अनेक लोकांनी धक्का घेतला आहे. कुणी धक्का घेतला आहे आणि का घेतला आहे ते आज सविस्तर तुम्ही ऐका. मंडळी, बच्चू कडूंवर श्रद्धा असलेला प्रहार पक्ष, ज्याचा विस्तार अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये झाला होता, पण आता त्याची अवस्था शेळीसारखी होईल का ही चिंता लोकांना सतावत आहे. आणि शेतकऱ्यांचं काय होईल, कर्जमाफीचं काय होईल, ज्या कर्जमाफीसाठी त्यांनी शेवटचं आंदोलन नागपूरमध्ये केलं होतं, 250, 300, 400 किलोमीटर पायी चालूनही त्यांनी आंदोलन केलं होतं. कर्जमाफी एकदा मुद्द्यापर्यंत पोहोचली आणि यावरूनच जेव्हा मुंबईला बैठकीसाठी फडणवीस यांना बोलावलं, बच्चू कडूंना मुंबईला जावं लागलं. चर्चेसाठी गेले आणि तिकडून त्यांनी 1 जूनची तारीख घेऊन आले. तेव्हाच रविराज साबळे, तुम्ही ओळखत असाल, त्यांचे व्हिडिओ बघत असाल, यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की बच्चू भाऊ चॉकलेट घेऊन आले, त्यांना चॉकलेट दिलं, त्यानंतर काहीतरी आमिष दिलं, आणि त्या आमिषाचं तीर डायरेक्ट कनेक्शन आता कालच्या या विलीन करण्यासोबत लावलेला आहे. कोणी? रविराज साबळेंनी. कष्टाचे त्यामुळे गोड लागते. खरं ठरलं का नाही? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, सांगा शेतकऱ्यांच्या नावावर कोणती डील केली? डील आज उघड झाली. पण मला मागचे बोलणं आठवलं. दाखवू का तुम्हाला? दाखवू. पक्षाचे कसं होते का, सीतेला परीक्षा द्यायला लागली का नाही, द्या लागली. म्हणजे प्रभू रामचंद्रासारख्या सीता मैयाला जे कायच्यात काही नाही, तिला परीक्षा द्यावं लागली तर मग काय? प्रभू श्रीराम कुठे, बच्चू कडू कुठे? अरे म्हणजे कोणासोबत पण कम्पेअर करायचं का? बरं ठीक आहे, काय म्हणतात, आम्ही त्यावेळेस ट्रोल नव्हतो करत. आम्ही सत्य परिस्थिती जनतेला दाखवत होतो, शेतकऱ्यांना दाखवत होतो की शेतकऱ्यांच्या नावाने कसं फसवल्या जातंय शेतकऱ्यांना. पुढं आहे का? सगळ्यांना कोर्टात खेचणार आम्ही. 4 पुऱ्या महाराष्ट्रात गुन्हे दाखल होईल, कोणाला सोडणार नाही. स्पेशल 5 जणांची वकिलाची टीम तयार केली मी. 250 पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं, पण काही झालं नाही, कारण की आमच्याकडे सत्यता होती आणि पुरावे होते डील झाल्याचे. डील महाराष्ट्राने बघितलं. बच्चू भाऊंनी विधान परिषदेचं चॉकलेट खाल्लं आणि 6 महिन्यामध्ये भाऊंना मंत्रीपद पण भेटणारे शेतकऱ्यांच्या जीवावरती. शेतकऱ्यांना काय भेटलं? कर्जमाफीचं गाजर, ज्याच्यामध्ये अपात्रतेचा खेळ आहे, आणि शेवटी शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ झाला, ज्याबद्दल मी आधीच शेतकऱ्यांना सुचवलं होतं, सांगितलं होतं. तेच आज खरं ठरलं. पण त्यावेळेस मलाच टार्गेट केल्या गेलं, जेलमध्ये टाकायची तयारी होती, पण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो, खरं कोण खोटं कोण ओळखा आणि त्यानंतर विश्वास ठेवा.
परंतु आता जनतेचा विश्वास कोणावरती राहिलेला नाही असं वाटतंय. का तर ते पहा, कशासाठी गेले असेल, का गेले असतील, ते पदासाठी गेले की आमदारकीसाठी गेले की जनतेचं काम करून घेण्यासाठी गेले, हा भाग तुम्हाला वेळेवर नंतर कळेलच. परंतु रविराज साबळे हे काल परवापासून खूप खुश आहेत. ते म्हणत आहेत, तर मी कसा खरा झालो होतो, खरा बोललो होतो, ते फार हसून व्हिडिओ करत आहेत. आणि ते म्हटले होते की चॉकलेट घेऊन आले आणि चॉकलेट दिलं. आणि ही गोष्ट मंडळी 99% सत्य. यासाठी वाटतं कनेक्शन जुळावं म्हणून जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन शेवटचं झालं, बच्चू भाऊंनी केलं. नागपूरला त्याआधीच बँकेचा काहीतरी कार्यक्रम करेक्ट केला होता. फडणवीस तर्फे झाला तो बीजेपी तर्फे बच्चू भाऊचा आवाज बंद करण्यासाठी बीजेपी कडून अतिशय दबाव येत आहेत. आणि उद्याच्याला बच्चू भाऊचं राजकारण संपेल. बच्चू भाऊ जमीन उद्ध्वस्त होऊन जातील. एकतर इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये ते हरले, आता त्यांच्यासाठी कुठलेही पद काहीच नव्हतं. आणि रिकाम्या माणसाला राजकीय क्षेत्रामध्ये कोणी विचारत नाही हे लक्षात घ्या. म्हणून काहीच नसलं तर किंमत अजिबात राहत नाही. खासगी गाडीतून फिरावे लागतं, स्वतःच्या पैशाने डिझेल भरावे लागतं, कार्यकर्त्यांवरही पैसा उडवावा लागतो. मग तुम्हाला आता महत्वाचा मुद्दा सांगतो. मंडळी, रविराज साबळे यांच्या म्हणण्यानुसार आधी चॉकलेट घेतलं आणि आता खोके बिके तर घेतले नाहीत मंडळी. आणि तिथे काही ना काही बक्षीस मिळत असतं, हे बोलायला हरकत नाही. जाहीरपणे कालपासून चेहरा तुम्ही बघू शकताय, बच्चू भाऊंचा अतिशय खुललेला चेहरा. अनेक दिवस त्यांचा चेहरा हा पडलेला होता. कालपासून ते आता मस्तपैकी हसून बोलत आहेत. लोकांना दुःख झालं की आमच्या भाऊंनी पक्ष बदलला किंवा काही लोकांनी बेईमानी केलं असं लोक म्हणत आहेत. काही कुठे ऐकलं की बच्चू भाऊ खुद्दार होते, गद्दार होते, शिंदे सोबत गेले. रविराज साबळे यांची ती गोष्ट सत्य झाली. कारण 100% म्हणता येईल की मुंबईमध्येच ही सेटिंग झाली आहे की भैया बच्चू भाऊ शांत रहो, अभी आप ज्यादा बडबड मत करो, हमारे साथ आ जाओ, आपको सब कुछ मिलेगा. सब कुछ मतलब सब कुछ म्हणजेच काय तर रविराज साबळेंचं ते वाक्य होतं की चॉकलेट दिलं की तेव्हाच ही सेटिंग झालेली आहे. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना सेट केलं, शिंदे साहेबांनी बच्चू भाऊंना सेट केलं. म्हणून या गोष्टीला अंतर ठेवावं लागतं. म्हणून थोडंसं 4-5 महिन्यांचं अंतर ठेवण्यात आलं होतं. आणि हा विषय घडला. आपल्या हातात आता काही राहिलं नाही. आपल्याकडून आता बोलणारा कोणी नाही. कर्जमाफी होते की नाही होत ही शक्यता मला वाटत नाही. कर्जमाफी होईल, पण त्याच्यामध्ये काही ना काही किंतु परंतु आणि काही पिल्ले त्याच्यामध्ये फडणवीस सोडतील आणि आपली सुटका त्याच्यामधून करेल. कारण आता बोलणाऱ्यांना त्यांनी कैद केलं आहे. म्हणजे शिंदे सेनेमध्ये बच्चू भाऊ कडू यांनी त्यांना आता बंदिस्त केलं आहे. तुम्ही आज कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही काय गेले? ठीक आहे, तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं की हे यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथं म्हणेल तिथं हे पागल येतील, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले, तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते. आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत. आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले. आणि आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीयेत आणि भविष्यातही असणार नाहीयेत. तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तळमळ जी होती ही जी हाय लागेल, भविष्यामध्ये तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या घरावरची पत्र विकलेत मी 10 लाख रुपयाला मध्ये आहे. 10-10, 15-15 गाड्या घेऊन जा, 20 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते घेऊन या, 400 कार्यकर्ते घेऊन या. उपाशी पोटी आम्ही संघटन वाढवलंय. आज आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही.